रेशमी वस्त्र घातले, त्या वस्त्रावरती धनुष्य ठेवून त्याची पूजा करून राजा जनकाने नियम सांगितला आपल्या सुनयनेला की मी घरात असेल नसेल या शिवलिंगाची का शिव बाणाची काय झाली पाहिजे। एक दिवस सुनयना राणीला पूजा करण्याला वेळ नव्हता, राजा जनक बाहेर गेला होता, आमच्या सीतेला पूजा करायला सांगितलं। 8 वर्षाची जानकी धनुष्याजवळ गेली, पाहिलं तर काय ते धनुष्य एका आसनावर ठेवलेलं होतं आणि आजूबाजूला खूप निर्माल्य पडलेलं होतं, हळदी कुंकवाचे डाग होते। आता खरंय ते शिवनिर्माल्य उचलायला 50 जण लागायचे, वर्ष महिन्यात नाही एकदा ते सगळी साफसफाई होणार, नाही तर रोज फक्त काय वाहणार त्याला हळदी कुंकू फुलं वाहणार आहे की नाही, त्याचे काय पडणार खाली डाग पडणार, वर्ष 6 महिन्यांनी पूजा होणार। जानकी देवींना ते आवडलं नाही, त्यांनी धनुष्य घेतलं, बाजूला कोपऱ्यात घेऊन ठेवलं, सगळं आसन स्वच्छ केलं, नवीन वस्त्र टाकलं, धनुष्य उचललं, परत आणून ठेवलं, सांगो पांग पूजा केली। बरं असं 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 3 दिवस नाही, 8 दिवस पूजा केली। 9व्या दिवशी जनक राजा आला, नवमे भासितम दिले आणि त्याने ती चकाचक झालेली पूजा पाहिली। जानकी देवींच्या आईला विचारलं, म्हणे अगं सुनयने हे धनुष्य बाण कोणी उचललं, कोणत्या सेवकांना आज्ञा केली, कारण हे धनुष्य बाण उचलताना 16 ओळ्याचा फार विधिनिषेध पाळावा लागतो, ते शंकरांचं आहे, दिव्य आहे, तू चुकीचा तर स्पर्श केला नाही ना, कोणालाही उचलायला सांगितलं नाही ना। ते सुनयनेने सांगितलं अहो धनुष्यबाण उचलण्याचा प्रश्न निर्माणच झाला की मी तर काही धनुष्यबाण कोणाला उचलायला सांगितला, म्हणे मग पूजा कोणी केली, म्हणे जानकी देवींनी केली। म्हणे आज झाली का, म्हणे अजून तर काही पूजा झाली नाही, आत्ताशी जानकी आंघोळीला जाईल न। सांगितलं जनक राजाने, मी आलोय तिला सांगू नको, आज पूजा करायला तिला सांग। जानकी देवींना पूजा करायला सांगितली, जनक राजा लपून राहिला, जानकी देवींची पूजा बघितली, आश्चर्यचकित झाला। 50 जणांना जे धनुष्यबाण उचलत नाही ते कोणी उचललं, सुनयना राणीला दाखवलं, सांगितलं आपली जानकी साधी इमाम देवकन्या बघे, ही साक्षात देवकन्या। मी तुला एवढंच सांगतो, आज निश्चय झाला की ज्या अर्थीने धनुष्य उचललाय त्याची पूजा केली आहे, आता हिला पती सुद्धा या धनुष्याला उचलून जो प्रत्यंचा लावून दाखवेल त्याच्याशीच हिला काय करावं लागेल, विवाह करावा लागेल। धनुष्य परशुरामांचा होता, शंकरांनी दिलेला होता, पण तो परशुराम सुद्धा हुशार होते, त्यांनी धनुष्य कसा ठेवला होता तिथे, बंदूक असते की नाही तिच्यात गोळ्या नसल्यावर तिला म्हणतात अनलोडेड गन, तिच्यात एकही गोळी नुसती बंदूक आहे पण ती कशी आहे, खरी आहे। तसा धनुष्य खरा होता पण तिला प्रत्यंचा लावलेली, म्हणजे धनुष्याकडनं अपाय कोणाला होणार। आता एवढ्या मोठ्या धनुष्याला प्रत्यंचा लावणं हे फक्त दोघांनाच शक्य होतं, एक शंकर आणि एक परशुराम। आता जनक राजा म्हणतोय तिसरा कोणतरी असेल, तोच या जानकीचा कोण असेल, पती असेल। मग त्यावेळेस ठरलेला निर्णय, आज जानकी देवी 14 वर्ष कन्या, किती वर्षाचा झाल्या, त्यांचा स्वयंवर ठेवलाय आणि स्वयंवरामध्ये 10,000 भूप आयोग, तुलसी रामायण सांगतं किती लोक आले, 10,000 राजे, काय उचलण्यासाठी, धनुष्यबाण। विश्वामित्र ऋषी त्या सभेत बसले, प्रभू रामचंद्र लक्ष्मण त्या सभेत बसले। विश्वामित्रांनी रामचंद्राला सांगितलं, रामचंद्रा हे धनुष्य तुला उचलायचं, म्हणजे जाऊन नको का, म्हणे आता नाही, आधी 10,000 होऊन जाऊ दे। प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, म्हणे मध्येच कोणी उचललं तर, म्हणे कोणी उचलू शकत नाही रामा, हे उचलण्याचं सामर्थ्य या सभेत फक्त कोणाकडे आहे। आणि विश्वामित्रांनी स्मितहास्य करून सूचक हास्य केलं, एवढंच लक्षात ठेव रामा, आज तुला जानकी नावाचं रत्न मिळणार आहे, त्याला कारण हा विश्वामित्र कोण आहे। 10,000 राजे लोक प्रयत्न करतात,
एकालाही शिवधनुष्य उचलता आलं नाही. कोणी उचललं तर खाली अंगावर येऊन पडलं, कोणी उचलून उभं राहिलं तर प्रत्यंचा लावायला घेतली तर हात लटलटू लागला. पण प्रत्यंचा बांधण्यापर्यंत कोणीही गेले नाही. आता तुम्हाला एक मी गंमत सांगतो. आधी एक वाक्य सांगून टाकतो. 10,000 राजांना जे जमलं नाही त्यात एक रावण सुद्धा होता. त्यात एक कोण होता? ते रामाला, आणि तेही 16 वर्षाच्या रामाला कसं जमलं? तर वाल्मिक रामायणात त्याची मेख सांगितली आहे. फार मोठं काही लॉजिक नाही त्याच्या पाठीमागे. 10,000 लोकांना प्रत्यंचा लावता आली नाही, रामाला लावता आली. ही फार सोपी गोष्ट आहे. कशी सोपी गोष्ट आहे तर मी माझं उदाहरण आधी तुम्हाला सांगतो, मग रामाचं उदाहरण. मला वर्षातनं 365 पैकी 300 दिवस दुसऱ्याच्याच घरात मुक्काम करतात. परान पुष्टीवर धरून दुसऱ्याच्या अन्नावरती हा देह काय करतो? पोचतो. पण प्रवास करून कोणाच्याही घरी मी गेलो तर मला औक्षण वगैरे करतात, घरात घेतात, आणि गेल्यानंतर मी आज ठरलेलं काय, मी कोणाच्याही घरी गेलो तर पहिल्यांदा काय धुवायचं? हातपाय धुवायचं, मग पाणी वगैरे प्यायचं. तर 100 वेळा मी ज्यांच्या कोणाच्या घरी गेलो असेल तर 99 वेळा हे नक्की घडलंय. त्यांनी मला बाथरूम दाखवावं, त्या बाथरूम मध्ये मी जावं, हातून दरवाजा लावून घ्यावा, पाय धुवायला म्हणून नळ उघडावा आणि डोक्यापासून पायापर्यंत भिजून बाहेर यावं. मला भिजवायचे काय? पण नळ असा केल्यावर पाणी कुठून येतं? सांगा मला. मग लोक बाहेर आल्यावर विचारतात का गुरुजी? अहो म्हटलं काय करणार, विरुद्ध दिशेला फिरवला. उदाहरण असं, नळ कुठे फिरवायचा याच्या पाठीमागे फार मोठं लॉजिक आहे. सांगा मला. फक्त तो वापरण्याचा काही नाही, सराव काही नाही. प्रत्येकाच्या घरातला नळ कसा असतो? वेगळा. कोणाकडे असं असतं, कोणाकडे असं असतं, कोणाकडे असं असतं, कोणाकडे असं असतं. आपल्याला ते वापरण्याचा काय नसतो, सराव. पण एकदा हा प्रसंग घडला, पाय धुवायला म्हणून गेलो, ओलं होऊन आलो, तर 7 दिवसात परत मी ओलं होत. कारण मला आता त्याच्यातली काय समजलं, इकडे गेल्यावर काय होतं, तिकडे गेल्यावर काय होतं, याचा सराव. बस. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, प्रभू रामचंद्रांनी त्या बाणाला, धनुष्याला बाण प्रत्यंचा का लावली? उत्तर तुम्ही द्या. मी तुम्हाला फक्त प्रश्न विचारतो. धनुष्य कोणाचं होतं? परशुरामांना कोणी दिलं होतं? विश्वामित्र ऋषी हिमालयात जाऊन तपश्चर्या करतात. त्यांनी 51 दिव्य अस्त्र मिळवले होते. कोणाकडून? आणि ते कोणाला दिले? म्हणजे शंकर नावाच्या फॅक्टरीत तयार झालेला माल वापरण्याची सराव कोणाला झालेला होता? तो इतर राजांना झालेला, ज्याला आपण इंग्लिश मध्ये इम्पोर्टेड वेपन्स म्हणतो. नाही, दिव्य अस्त्र वापरण्याचा सराव कोणाला होता? जो इतर राजांना नव्हता. आणि दुसरं एक कारण सांगतो, अभिवादनशील प्रभू रामचंद्र धनुष्याजवळ गेले आणि अत्यंत गर्वाने धनुष्य उचलला असं केलं नाही. त्यांनी त्या धनुष्याला आधी काय केलं? अभिवादनशील. आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं की या जगतात सजीव निर्जीव हा जीव शास्त्राने मांडलेला विषय आहे. पण शास्त्र सांगतं या जगतात सजीव निर्जीव काही नाही, चेतन अचेतन काय आहे. पण अचेतन वस्तूंमध्ये सुद्धा चेतना असते. काय असते? उदाहरण देतो. तुमच्यात कोणी जर शिंपी असेल तर तो अमावास्येला कात्रीला हात लावत नाही. त्याला विचारलं का लावत नाही? तो सांगतो 29 दिवस तिने काम केलंय, आज तिच्या विश्रांतीचा काय दिवस आहे. सोमवारी न्हावी खरा जातीवंत न्हावी, वस्तारा हातात घेत नाही, वस्ताऱ्यात ब्लेड टाकत नाही. तो म्हणतो का नाही? म्हणजे 7 दिवस त्या वस्ताऱ्याने खूप काम केलंय, आज 8वा दिवस त्याचा काय विश्रांतीचा.
अमावास्येच्या दिवशी कुंभार लोक त्याचं जे चाक असतं ना त्या चाकाला स्पर्श करत नाही, म्हणजे ते अविश्रांत फिरतं. आज त्याचा काय विश्रांतीसाठी बसत. तुम्हाला किती गोष्टी सांगतो. बैल पोळ्याच्या दिवशी बैलाला नांगरायला नेत नाही, झोपत नाही, त्याचा तो काय विश्रांतीसाठी बसत. ऋषी पंचमीला बैलाच्या कष्टाने मिळवलेलं काही खात नाही. लक्षात ठेवा, ही संस्कृती आहे. आपण प्रत्येक गोष्टीमध्ये देव पाहतो. लक्ष्मी देवीची पूजा, लक्ष्मी पूजनाला करतो, पण लक्ष्मीची पूजा म्हणून आपण गाडीची पूजा करतो. लक्षात ठेवा, गाडी लक्ष्मी का, ते एक विज्ञानाचा आविष्कार आहे. स्टेरिंग बनवणं, गेअर बनवणं, पेट्रोल टाकणं, पण त्या गाडीमध्ये सुद्धा आपण काय बघितलं. आमच्याकडे चांगला आठवतो, पहिल्यांदा फ्रीज आला 1984 साली, आणि त्या दिवस चतुर्थी होती. आमच्याकडे गणपतीची पूजा, एक दुर्वांची जोडी आमच्या आजोबांनी फ्रीज लावली. आता गणपतीचा त्या फ्रीजचा दुर्वाचा काही संबंध आहे का? पण लक्षात ठेवा, आपली संस्कृती सांगते यद् यद् दृष्टं तद्तद् देवं भावयेत्. जे जे दिसतं त्याला काय मानतात, ही आपली अभिवादन करण्याची काय आहे परंपरा आहे. प्रभू रामचंद्रांनी धनुष्याला अभिवादन केलं, परिणाम ते धनुष्य रामासाठी सकारात्मक झालं. तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी, तुम्ही याचनापर अभिवादन करा. या सृष्टीतली प्रत्येक गोष्ट तुम्हाला अनुकूल होते.